संभाजी नगर में हुआ एक बहुत भयानक अपराध। सगे बाप ने उजाड़ा बेटी का सुहाग। लड़की ने घर से भागकर एक दूसरी जात के लड़के से किया प्रेम विवाह, जिसके कारण लड़की के बाप, चाचा और 2 भाइयों ने मिलकर विवाह के मात्र 1 महीने बाद किया लड़के का खून। शरीर पर किए 7 वार। असली जिंदगी में दोहराई गई सैराट की इस कहानी को देखकर मन में बस यही सवाल आ रहा है कि और कितने दिनों तक जात के नाम पर चढ़ती रहेगी बलिया। जे दुसऱ्या घरी लग्न लावून देत होते, माझा विरोध होता। माझ्या घरच्यांनी 4 लाख घेतले, त्या दुसऱ्या मुलासोबत माझं लग्न करू द्यायचं होतं। तर मी यांना सांगितलं, तर ये म्हणे तू माझ्याकडे ये म्हणे, मी बघतो म्हणे, आपण दोघं आहे, मी आहे म्हणे तुझ्यासोबत। मी त्यांच्यासोबत निघून आले। आम्ही दोघं पुण्याला गेलो, आम्ही तिथं लग्न केलं। 1 महिना आम्ही पुण्याला होतो। मग नंतर आम्ही तिथून पोलीस स्टेशन मध्ये हजर झालो। त्या टायमाला माझ्या वडिलांना त्यांनी फोन केला, म्हणे तुमची मुलगी आली म्हणे, तुम्ही येऊन बघा म्हणे काय काय नाही। तर मग ते म्हणे मी काही येत नाही म्हणे, पण डायरेक्ट त्यांनी पोलीसवाल्यांच्या समोर धमकी दिली फोनवर की जर काय मला इंदिरानगर मध्ये दिसले नाही पाहिजे। आणि त्या टायमाला मी सरांना जबाब दिला की आमच्या दोघांना सुरक्षा पाहिजे म्हणून। पण त्या टायमाला जाधव सर मला म्हणले की आम्ही तुमच्या मागे बंदूक घेऊन हिंडणार आहे का? मग पोलीस कशासाठी? आमच्या संरक्षणासाठीच आहे ना पोलीस, लीडर लोकांना पाठिंबा देण्यासाठीच आहे। त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मग 1 महिना चांगला संसार चालू होता। पबजी खेळत होते, पोरांनी त्यांना बोलून घेतलं पबजी मधूनच। मग त्यानंतर ते झाडाखाली गेले, लाईट गेली। अचानकच आहे ना आप्पासाहेबनं येऊन मागं त्यांच्या पोटात चाकू घातला। जोर जोरात ओरडत होते, कोणीच सगळे पोरं तिथं झाडाखाली होते, एक जण मदत आलं नाही। माझा नवरा तिथं रक्तामध्ये पडेल होता, माझा दीर पळत गेला। मला वाटलं असं काय झालं, गेले। मी माझ्या सासऱ्याला पाठवलं, म्हणलं पप्पा सुमित भाऊले पळत गेले, म्हणलं एकदा बघा म्हणलं काय झालंय। गेले तर म्हणे अमित खाली पडला। मी गेले, मला कोणी चौकाच्या पुढे जाऊ दिलं नाही, जाऊ नको म्हणे तू। तसंच त्याला घाटीत नेलं। इथून घरून निघूस तर घाटीपर्यंत हे सांगत होते आप्पांनी मला मारलं। पोलीसवाल्यांनी स्टेटमेंट सुद्धा घेतलं यांचं की कोणी मारलं, कपडे घेतले, सगळं यांनी सांगितलं। मोठं खंजर होतं, त्यांनी माझं ऐकलं नाही, मला जमिनीवर पाडलं, 7 वार केले त्यांच्यावर। मी पोलीसवाल्यांनी आमचे पण बयान घेतले, पण आता लोक ऍक्शन त्याच्यावर घेतलं नाही। तो इकडून तिकडून पळतोय। 12 दिवस झाले। माझ्या वडिलांना पण त्यांनी बेल कस काय दिली माहिती असून पण ती माझ्या नवऱ्यावर इतके वार केले, इतकं माहिती असून पण कोर्टाने सेफ्टी बेल्ट त्याला कस काय हे केली? होऊ शकत नाही ना। इतकं झालं तरी पण माझ्या नवऱ्याला मला न्याय लागतोय। बरं, हे कशातून झालं असं वाटतं तुला वैयक्तिक? त्यांच्या मनानुसार आमचं लग्न नाही झालं ना। त्यांना माझं लग्न दुसरीकडे लावून द्यायचं होतं। पैसे खाल्ले ना त्यांनी दुसरीकडून। आमची लव्ह मॅरेज आहे। जातीमुळेच केलं त्यांनी। आता मागणी काय? मला न्याय लागतोय। त्यांना फाशी झाल्याशिवाय मी पण शांत बसणार नाही। मला माझ्या नवऱ्याला न्याय लागतोय। आयुष्य पडलं ना आता, तसं त्याचा जीव घेतला। तुमची ओळख लहानपणापासूनची होती दोघांची? हा, लहानपणापासून ओळखत होते। हा, इथंच राहते झाडाखाली। बाप आणि त्याचा बाप सख्खे मित्र। फक्त माझ्या नवऱ्याला न्याय लागतोय मला। आप्पासाहेब कीर्तिशाही, भारत कीर्तिशाही, गीताराम कीर्तिशाही आणि भूषण कीर्तिशाही हे चौघांनी केलं प्लॅनिंग। ते सगळे सांगत होते, घरामध्ये मीटिंग बसत होत्या म्हणे तुमच्या की 1 हप्त्यापासून यांच्यावर नजर धरून होते। आणि अचानकच पोरांनी पबजी मधून यांना बोलून घेतलं झाडाखाली। आणि ते गेले नाही। 11:30 वाजता लगे सांगते आम्हाला की त्याला चाकूने हाणलं। त्या टायमाला त्याचे मित्र ते कुठं होते? सगळे पळून गेले तिथून। त्याला मारूस तर सगळे तिथंच होते। जेव्हा त्यांना दवाखान्यात न्यायचे सगळे पळून गेले तिथून। जे मदत आलं त्यांच्यावर चाकू उघडत होता, तो इतका मोठा खंजर होता त्याच्याकडं। माझ्या नवऱ्याने स्वतःची मासा म्हणी पोटात चाकू घातला, फिरवला म्हणी, माझ्या आताडे सगळे बाहेर आले, मी धरले होते म्हणी माझ्या आताडे। इतकं तक सांगितलं माझ्या नवऱ्यानी मला। जीव तळतळ करत होता त्याचा पाण्यासाठी। एक पोलीस आला, येऊन नंतर बघितलं नाही, त्यांचं बयान घेतल्याच्या नंतर। आणि म्हणते आम्ही प्रयत्न करते। काय प्रयत्न केले यांनी? प्रयत्न केले असते तर एका दिवसात यांनी गुन्हेगाराला पकडलं असतं का? दुसरे पोलीस आले पकडत नाही गुन्हेगारांना। तुमच्या दोघांचं शिक्षण कसं झालं? माझं 12वी, मी फर्स्ट इयरला आहे, त्यांची 12वी होईल। कॉलेजला पण सोबत होतो? नाही, कॉलेजला नव्हतं आम्ही सोबत। त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि माझं चालू होतं। आम्ही ऍडमिशन करायला जाणार होतो सर सोबतच। चल म्हणे तुझं ऍडमिशन करून दे, तू म्हणे तू शिक म्हणे। ते कामाला लागणार होते, प्रोजनला जाणार होते ते।
मम्मीला सांगितलं होतं, मम्मी मी कामाला जातो, तू टेन्शन घेऊ नको म्हणे. मला म्हणे मी काम करतो म्हणे, आपल्याला आपलं भविष्य बघायचंय, तू सगळ्या इच्छा पूर्ण कर म्हणे, मी तू काळजी करू नको फक्त. दुसऱ्या दिवशी प्रोजनला जाणार. आमच्या महिन्याला 1च महिना झालता सर लग्नाला. आज 1 महिना झाला आणि तसं झालं. काल 1 महिना झाला आणि आज असं झालं यांच्यासोबत. 13 तारखेला आमच्या लग्नाला 1 महिना झाला आणि 14 तारखेला रात्री असं झालं. लाईट सगळं बंद केलं होतं त्यांनी. झाडाखालचं लाईट कधी बंद राहत नाही. ते गेले, थोड्या 5-10 मिनिटं बसले आणि लाईट गेली ती दल्ली. सगळे फ्यूज गेले होते. असे कसे टायमा सगळे फ्रीज गेली.